जशी फर्स्ट इनिंगला सुरुवात होईल या ऐकाल पुन्हा एकदा आवाज सरबरीचा विशालजी पाटील. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. दुसरा सामना आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोणाड संघ आपल्याला लढत देताना दिसेल पीसे संघासोबत. पीसे संघ म्हटलं गेलं तर हा देखील एक चांगला संघ या विभागामधला आणि लोणाड संघ त्यांचा अगेन्स्ट फाईट करणार आहे. आज आय थिंक राहुलजी इंजर्ड आहेत, ते उपस्थित नाही आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा लोणाड संघासाठी येतात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मग जर आपण आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे संघ आपण पाहतो, भरपूर साऱ्या संघांमध्ये भरपूर सारे यंगस्टर्स खेळतात. क्रिकेट सध्या सगळीला विभागामध्ये डेव्हलप होतं आणि येत्या काळामध्ये या गोष्टीमध्ये देखील काहीही शंका नाही की येत्या काळामध्ये या विभागामधनं देखील भरपूर सारे चेहरे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फार पुढे जाताना दिसतील. मेहनत सुरू आहे आणि मेहनत करत राहा. कारण ते म्हटलं जातं ना की एखादा व्यक्ती एका दिवसामध्ये यशस्वी नाही होत, बट मेहनत जर करत राहिला तर एक ना एक दिवस नक्कीच होतो. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. ओपनिंगसाठी अरुण आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अजय तयार होतो. अंपायरचा देखील ग्रीन सिग्नल येतो. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. टायमर देखील सेट झाला आणि तब्बल 10:41 या इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल फुल लेंथ टाकला. ड्राईव्ह करत असताना बॅक टू द बॉल स्ट्रोक खेळले होते. गोलंदाजांनी देखील प्रयत्न केला, बट बॅकअपला मिड ऑफचे फिल्डर अगदी वेगाने आले. निर्धाव चेंडूच्या दरम्यान या इनिंगला सुरुवात होत आहे. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर एक फिल्डर आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफचे अगदी मधोमध पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर काऊ कॉर्नरला ठेवला गेला आणि इनर सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर बघा आता फील्ड पोझिशनमध्ये चेंजेस केले जातात. आता फिल्डर आपल्याला कव्हरला पाहायला मिळतो. आता लॉंग ऑफला फिल्डर एक ठेवला गेला आहे, डीपमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. अडब्या बॅटने ऑन साईडला खेळलेत. काऊ कॉर्नरचे फिल्डर आता इन ॲक्शनमध्ये दिसतात आपल्याला. चांगली फिल्डिंग राखली, बट 2 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण केल्या जातील. मग जी गोष्ट मी मॉर्निंग सेशनमध्ये या अगोदरचा जो सामना झाला तेव्हा मी सांगितली होती की भौगोलिकदृष्ट्या हा क्रीडांगण छोटा नाही आहे, बाउंड्री लाईन्स थोडा मोठा आहे. जेव्हा बॉल अगदी डीपमध्ये जातो तेव्हा पळून 2 धावा काढणं देखील ही गोष्ट देखील सोपी होऊन जाते. तेच आपल्याला अगदी लास्ट बॉलवरती पाहायला मिळालं. 2 धावा दरम्यान इथं पूर्ण झाला आणि या 2 धाव्यांच्या मदतीने ऑफ द मार्क झाला बॅटर भावेश. भावेश आणि अरुणची ही जोडी एक चांगली सुरुवात मिळून देणं हाच त्यांचा सध्याच आघाडीला उद्देश आहे. ओव्हर द विकेट. फुल लाईन टाकला, बट मिस्टामिंग क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टामिंग झाला. मिड ऑनला फिल्डर मिस्टेक करणार नाहीयेत. कॅच पकडली जाईल आणि हा पहिला धक्का लागतो भावेशच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. बायडे महाराष्ट्रामध्ये क्रिकेटचा क्रेज तर उंचीवरती आहेच, बट त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर नाद एकच, बैलगाडा शर्यत आणि तसेच सुंदर बैलाचे मालक देखील आज आपल्या समवेत आहेत. भाग्येश शेठ म्हात्रे. आणि तसंच पाहिलं गेलं तर या विभागामध्ये भरपूर सारे आय थिंक बैलगाडा मालक असतील. आपला मातीमधला खेळ आहे आणि त्याला जोपासणं देखील आवश्यक आहे.
क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश दरम्यान इथं बॅटिंग करण्यासाठी येतो. पहिला धक्का फार लवकर लागला आणि पॉवर प्लेचं षटक होतं. भावेशची देखील मनशा पूर्णपणे क्लिअर होती की अटॅकिंग माइंडसेटनेच खेळायचं आहे आणि प्रयत्न त्याने जरूर केले. बट जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे क्रीडांगण आहे इथनं रन्स बनवणं थोडं इझी नाही आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल, थोडं सेट व्हायला लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही इथे चांगली बॅटिंग करू शकता. आणि यावेळेस अनप्लेबल डिलिव्हरी, पेस अँड बाउन्स दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला. मग पडल्यानंतर अतिरिक्त गती, त्यानंतर किती चांगला कॅरी हा बॉल झालाय, अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. बघा ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, एखाद्या खऱ्या अर्थाने पेसरसाठी जर बाउन्स आणि त्याच्याकडे जर गती असेल तर नो डाऊट फायरी गोलंदाजी तो करू शकतो. यावेळेस पंच केलं बॅकफुटवरती जाऊन, जो बाउन्स अतिरिक्त होताना त्याच्यावरती येऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर नरेशचा बॅटमधनं हा चौकार. मग खऱ्या अर्थाने जर आपण चौथा चेंडू पाहिला ज्याच्यावरती ज्या बाउन्सने ते बीट झाले होते ना, त्याच बाउन्स वरती येऊन नरेशच्या बॅटमधनं आपल्याला चौकार पाहायला मिळाला. मग कधी कधी जी आपली कमतरता असते ना, त्या कमतरतेला देखील आपल्याला आपल्या मजबूत पक्षामध्ये कन्वर्ट करावं लागतं. बघा लास्ट बॉलवरती अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, त्याच्यावरती बीट झाले. बट नेक्स्ट बॉलवरती ऑलरेडी रेडी होते. जर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला तर अशा प्रकारे आपण स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकतो आणि चौकार आला. यावेळेस स्टेप आउट झालेत, बट घडलं काय ते पाहावं लागेल. आय थिंक बॉल बेल्सला ट्रिप होऊन गेलाय की काय तोच प्रश्न आहे. आणि या संपास देखील तेच सांगतात की ट्रिप होऊन गेला म्हणजे सफलता आणखीन एक मिळेल. धक्का लागला आता मैदानाच्या आतमध्ये दुसरा. सफलता दरम्यान इथं मिळेल. दुसरा धक्का लागला. बघा स्टेप आउट झाले होते, बट खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर स्टेप आउट होऊन खेळताना तुम्हाला नजर चांगली ठेवावी लागते चेंडूवरती. स्टेप आउट झाले बट बॉलच्या अगदी रीच पर्यंत पोहोचू शकले नाही. त्या अनुषंगाने आणखीन एक धक्का लागला. बघा भिवंडीचं क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं तर स्टेप आउट होऊन चांगले फटके गोरसईचे सूरज किरण यांना भरपूरदा आम्ही पाकलेलं आहे. मला अजून देखील आठवतं 2018 बालाजी ट्रॉफी, त्यामध्ये आपण सामना जो पाहिला होता भिवंडी सिटी स्टार्स, त्यांचा विपक्षामध्ये भिवंडी ग्रामीण स्टार, आणि सूरज केणेने यासिर शेखच्या अगेन्स्ट जो स्टेप आउट होऊन सिक्सर मारला होता. अजून देखील तो डोळ्यासमोर येतो. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर स्टेप आउट होण्याचा जर प्रश्न येत असेल ना, तर एकच नाव मुखामध्ये सातत्याने येतो, म्हणजे ब्रंडन मकलम न्यूझीलंड. आणि त्यानंतर आज आपण रिषभ पंतला देखील टेस्ट मॅच मध्ये स्टेप आउट होऊन फटके खेळताना पाहतो. पहिले षटक समाप्त झालं. तब्बल 6 धाबा धावफलकावरती विकेट 2 गेलेत. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती कैलास आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर गोलंदाज योगेश. योगेशचा पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. फिल्डर आहेत वेगाने येतात, फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. पण थोडं सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं बॅटर अरुणचं, कारण स्ट्राईक त्याने रोटेट केली. त्याला देखील ठाऊक आहे की 2 विकेट गेलेत. एखादं षटक जर शांत गेलं, आपण विकेट साधामध्ये ठेवले तर हरकत नाही. अंतिम 2 षटकांमध्ये देखील आपण आक्रमण करू शकतो. ही गोष्ट कुठे ना कुठे माइंडमध्ये दोन्ही फलंदाजांच्या पाहायला मिळत आहे. योगेश पुढचा चेंडू फुल लाईन टाकलाय. ड्राईव्ह करायचा होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, बट हा निर्धाव येतो. खऱ्या अर्थाने अगदी बॉलच्या मेरिटवरती खेळणं आवश्यक आहे. बॉलला चेज करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर कैलासने. डॉट बॉल येतो. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बट फुटवर्कचा देखील अभाव होता आणि चेंडू देखील मी म्हणेन चुकीचाच निवडला. बघा मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी आहे आणि त्याचप्रमाणे आहे स्वीट बॉक्स जो आम्हाला पुरस्कृत केला.
अरुणदादा म्हात्रे जी सध्याच्या घडीला मैदानामध्ये बॅटिंग करतात त्यांचं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो आणि आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून त्यांना या सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील आहेत. बट त्यांचा संघ सध्याच्या घडीला थोडा स्ट्रगल करताना आपल्याला दिसतो. आणखीन एक निर्धाव चेंडू. कधी कधी काय घडतं जेव्हा तुम्ही प्रथमतः बॅटिंग करताना तेव्हा माइंडमध्ये भरपूर सारे प्रश्न फिरत असतात की कोणत्या सिच्युएशनमध्ये मोठे फटके खेळायला हवेत, अटॅकिंग माइंडसेटने खेळायचं की डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळायचं. या गोष्टींमध्ये कधी कधी फलंदाज अडकून जातात आणि तेच आता थोडं पाहायला मिळतंय कारण 2 विकेट फार लवकर गेले आणि त्यानंतर आता सेकंड ओव्हरमध्ये सिंगलसाठी जावं की मोठ्या फटक्यांसाठी जावं या प्रश्नाचं उत्तर अजून देखील बॅटर्सला मिळालेलं नाहीये. बघा मानसिकदृष्ट्या देखील आपण थोडं सक्षम असायला लागतं खेळामध्ये. आता आडव्या बॅटने खेळले जरूर बट मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर पोहोचतात आणि कॅच देखील पकडली जाईल. आणखीन एक सफलता. तिसरा धक्का आता दरमाणीतनं लागतोय पवनपुत्र पिसे संघाला. फलंदाज बाद. आणखीन एक आणि हे घडणारच होतं कारण प्रेशर देखील वाढत चालला होता. बाउंड्रीज घेणं देखील आवश्यक होतं आणि बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये बघा 4च ओव्हरची जर मॅच आहे तर तुमच्याकडे पर्याय नाही आहेत. तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे ॲज अ बॅटर. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये जाता तेव्हा तुम्हाला स्कोरिंग स्ट्रोक्स खेळावेच लागतील. तुम्ही थांबू शकत नाहीयेत आणि तेच प्रयत्न खऱ्या अर्थाने केले होते बॅटर कैलासने बट तो देखील 0वरती बाद झाला. नवीन फलंदाज क्रमांक 5 जयेश. जयेशाला पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 4च्या करंट रन रेटने धावफलक जाऊन पोहोचलोय 8 वरती. अजून देखील खेळ बाकी आहे येणाऱ्या 12 चेंडूंचा. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की 10 मिनिटं खर्च झालेली आहेत आणि आणखीन 10 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे येत्या षटकासाठी तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं आहेत. तिसरं षटक तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे आणि जर नाही झालं तर तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये अंतिम ओव्हरसाठी ठेवावा लागेल. कारण मग जेव्हा जेव्हा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागतो ना त्याचा सर्वात मोठा फटका बसतो फिल्डिंग साईडला. कारण डीपमध्ये त्या सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे एक एक्स्ट्रा फिल्डर असायला हवा आणि तो जर सर्कलमध्ये आला तर त्याचा ॲडव्हान्टेज बॅटर्सला मिळतो. आदित्य तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. बघा भरपूर सारे नियम आपण येत्या काळामध्ये चेंज होताना पाहिले. त्यामध्ये आपण जर पाहिलं जेव्हा कॅच कंप्लीट जाते तेव्हा आधीचा जो नियम होता की तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता बट आता तो देखील नियम नाही आहे. पहिलाच बॉल दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आणखीन एक नियम आपण पाहिला की सध्याच्या घडीला जेव्हा जास्त वेळ तुम्ही खर्च करता तेव्हा देखील तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागतो. त्यानंतर द 100मध्ये मी पाहिलं की एक गोलंदाज बॅक टू बॅक 2 ओव्हर देखील टाकू शकतो. भरपूर साऱ्या गोष्टी आज क्रिकेटमध्ये चेंज होताना आपण पाहिलेल्या आहेत. आणि टेस्ट क्रिकेट जर आपण आता जर पाहिलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये देखील T20 स्पेशलिस्ट आपल्याला खेळताना दिसतात. मॉडर्न क्रिकेट स्विच हिटचा फटका खेळायचा होता बट इथनं लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर इंग्लंडने बेसबॉल इंट्रोड्यूस केलं. मला अजून देखील आठवतं लास्ट इयर ॲशेस सिरीज अगदी अवघ्या 1 दिवसामध्येच इनिंग डिक्लेअर देखील केली होती आणि ती मॅच देखील इंग्लंडने जिंकली होती. आज क्रिकेट फार डेव्हलप झालं आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण आलो तर भरपूर साऱ्या गोष्टी आज दिवसभरामध्ये मला सांगाव्याशा वाटतात. या ओव्हर ब्रेकमध्ये नक्कीच आपण त्या गोष्टीवरती चर्चा करू. ओव्हर द विकेट शॉर्ट पिच टाकला बट दिशा पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड. पहिलं सत्र आपण पाहिलं होतं. पहिलं सत्र या मॅचचं सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे बट फर्स्ट मॅच आपण पहिलं सत्र पाहिलं होतं जिथे 38 धावा बनवल्या होत्या. आय थिंक इताडे संघ त्याच्यावरती फाईट चांगली दिली होती. कदाचित पेनल्टीच्या 3 धावा जर नसत्या तर त्या मॅचमध्ये इताडे संघ पुढे देखील जाऊ शकला असता
म्हणून वेळेवरती उपस्थित राहणं देखील फार गरजेचं झालं. हा बॉल देखील पाहावा लागेल. पुन्हा एकदा लाईन खराब. बघा जेव्हा अशा गोष्टी स्वाभाविकरित्या घडतात ना तेव्हा थोडं शांत राहणं आवश्यक आहे. शांत राहून लाईन अँड लेंथवरती फोकस करणं आवश्यक आहे. कारण बघा जेव्हा तुम्ही प्रॉपर फोकस करता ना तुमच्या खेळावरती तेव्हा इम्प्रूव्हमेंट ऑटोमॅटिकली येते. आणि ॲज अ बॉलर सध्या सगळेला आदित्य गोलंदाजी करतात 3 वाईट बॉल टाकले. थोडं शांत राहणं, लाईन अँड लेंथचा विचार करणं की मला कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे त्याच्याकडे थोडं लक्ष मी म्हणेन आता आदित्यने द्यावं लागेल. कारण 3 अतिरिक्त रन आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झालेले आहेत. फिल्डिंगमध्ये देखील आता चेंजेस केले जातात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आता पाहावं लागेल. बॅटरने तर लीव केले. विकेट किपरच्या माध्यमातून देखील मिसफील्ड झाली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि एक 22ची सिंगल देखील आहे. म्हणजे या 2 धावा मिळतील. बघा आय थिंक आता साईड चेंज करण्याचा निर्णय घेतला की काय. बघा एखाद्या साईडने किंवा जर म्हटलं जातं एक बॉलरसाठी त्याचा रनअप किंवा तो जी साईड चूज करतो ती मॅटर करते गोलंदाजी करत असताना. बघा जर एखाद्या साईडने मिस्टेक होत असतील तर त्याच्यामध्ये देखील चेंजेस आणणं आवश्यक. त्या अनुषंगाने बघा आता साईड देखील चेंज केली बट नशीब किती चेंज होतील. कारण व्हाईट बॉल आतापर्यंत टाकले गेले या षटकामध्ये 4. त्यामध्ये देखील एक एक्स्ट्रा देखील आहे. धावफलक आता 13 वरती. एकच चेंडू झालेला आहे या षटकामधला. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. आणि फिल्डिंग करणारा संघ लोणार संघ ही गोष्ट तुम्ही देखील लक्षात ठेवा की टायमर सुरू आहे. व्हाईट बॉल जरी टाकले गेले तर टायमर थांबणार नाहीये. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आउट शॉट अपील. बघा राऊंड द विकेट गोलंदाजी करतात. आणि राऊंड द विकेट जेव्हा ॲज अ बॉलर तुम्ही येता ना तेव्हा सर्वात मोठा प्रश्न असतो तो पिचिंगचा आणि त्यानंतर पॉईंट ऑफ इम्पॅक्टचा. आणि राऊंड द विकेट लेग बिफोर विकेट मिळणं हे फारच अवघड आहे. आता देखील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि आता आपण म्हणूया की साईड चेंज केली तर नशीब देखील थोडे चेंज झालेत. कारण 4 एक्स्ट्रा डिलिव्हरीज नंतर 2 लिगल डिलिव्हरीज आता आपल्याला बॅक टू बॅक पाहायला मिळतात. धावफलक आता सध्या घडीला 14 वरती. 35 ते 40 ही धावसंख्या किमान माइंडमध्ये ठेवावी लागेल. कारण 35 ते 40 धावा जर बनवल्या जातील तर त्याच्यावरती लढाई देखील केली जाऊ शकते. बट इथनं आता सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील कारण स्कोर कार्ड फक्त 14. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. बघा अँगलने बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय आणि त्या अगेन्स्ट स्ट्रोक खेळणं तो देखील अक्रॉस द लाईन खेळणं थोडं अवघडच आहे. भरपूरदा आपण पाहिलेलं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या गोलंदाजाचा अगेन्स्ट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करताना तेव्हा मिसटायमिंग स्ट्रोक होण्याची शक्यता देखील तितकीच आहे. बघा 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. हा शॉर्ट पिच आहे. परफेक्टली स्ट्रोक एक्झिक्यूट जरूर केला बट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर दरम्यान एक सिंगल देखील इथं पूर्ण केली जाईल. धावफलक आता पुढे जातोय या एका धावेच्या मदतीने 16 वरती. आणि अजून देखील शिल्लक आहे या षटकामध्ये 1 चेंडू. आमच्या समवेत ॲज ऑफिशियल स्कोरर वसीम जिनचे बंधू यासिन जी आहेत. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली होती. बॉल दरम्यान इनफिल्ड मध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडूला फील्ड करता. बघा षटक समाप्त झालेला आहे आणि फिल्डिंग टीम तुम्हाला जी वेळ दिली गेली होती त्याच्यापेक्षा जास्त वेळ खर्च झालेला आहे. सो त्या अनुषंगाने लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. अंपायरची गोष्ट लक्षात ठेवा. लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये. कारण मी अगोदरच सांगितलं होतं की 4 अतिरिक्त चेंडू टाकलेत तासामागे टायमर थांबणार नाहीये. एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल त्याची सूचना आम्ही अगोदरच दिली होती. धावफलक 17 वरती आणि अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. बघा एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये येईल आता त्याचा किती बेनिफिट मिळेल बॅटिंग टीमला हे देखील पाहण्यासारखं आहे. फील्ड प्लेसमेंट आपण जर पाहिले जे 5 फिल्डर माफी असू द्या आता आपल्याला 38 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. चला जास्त वेळ खर्च करायचा नाही कारण अगोदरच एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवला आणि जर आणखीन वेळ खर्च कराल तर रन्सची देखील पेनल्टी दिली जाऊ शकते. लास्ट ओव्हर 17 धावा आहेत. पहिलाच बॉल आउट शॉट टपील. यस फिंगर अप. बॅटची कडा मिळेल सफलता आणि धक्का आता दरम्यान लागला. हा 4था फलंदाज बाद.
लागला नवीन फलंदाज आता मैदानात हातामध्ये येत आहेत बॅटर नितेश येत आहेत. मग ऍक्सेलरेशन करणं आवश्यक होतं, ज्या फिनिशची आवश्यकता होती तो फिनिश मिळताना तर दिसत नाहीये, बट अजून देखील खेळ बाकी आहे. हा फुल टॉस आहे बट मिस टायमिंग. इनफिल्ड मध्ये चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर येतात, फिल्डिंग चांगली मिळेल, फक्त एक सिंगल. बघा ज्याप्रमाणे सध्या सगळीला खेळ सुरू आहे की आता 24 देखील बनतील की नाही हा प्रश्न निर्माण होतोय, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. लोणाड संघ सध्या सगळीला फुल खुश असेल बिकॉज प्रत्येकी गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. लास्ट ओव्हरमध्ये आदित्यचा आपण उल्लेख करूया, बघा 4 एक्स्ट्रा चेंडू टाकल्यानंतर काय कमबॅक त्याने केला, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, आणि अंपायरने सांगितलंय नो बॉल. आय थिंक ओव्हर स्टेपिंग झाली की काय. येस तेच झालंय, अंपायर्स देखील तेच सांगतात, ओव्हर स्टेपिंग झाली आहे, त्या अनुषंगाने नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. दरम्यान जर आपण पाहिलं पुढील चेंडू आता फ्री हिट आहे आणि बघा अंतिम षटक सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून जर विचार आपण केला तर लास्ट ओव्हरमध्ये प्रत्येकी चेंडू हा फ्री हिट सारखाच तुम्हाला खेळायचा, बॅट चालवायचीच. फ्री हिटचा बॉल तो देखील फुल टॉस आणि दरम्यान विकेट किपरच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता हा 5वा धक्का, अर्धी टीम डगआउट मध्ये, फलंदाज बाद. 5 धक्के लागलेत. पुढील सामना आपण टॉस साठी देखील आमंत्रित करूया. यानंतर जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे टॉस साठी मी इन्व्हाइट करतो. यानंतर फाईट आहे RD11 किरवली, त्यांचा विपक्षामध्ये जय हनुमान खांडवाल बी. सो यायचं आहे जय हनुमान खांडवाल ब संघ, त्यांच्या विपक्षामध्ये RD11 किरवली. दोन टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. नवीन फलंदाज क्रमांक 7 आशिष द्रवाणे येतो बॅटिंग करण्यासाठी. ओव्हर द विकेट, पॅनवरती टाकला, खाली क्षेत्र गॅप आहे, कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाहीये, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चार धावा दरम्यान इथने येतात आणि अशा फटक्यांचीच आवश्यकता देखील आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि खेळ आता बाकी असलेल्या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. शॉर्ट पिच टाकला, हुक केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, कॅच पकडली जाईल, आणखीन एक सफलता. 6वा धक्का दरम्यान इथनं लागतोय अवघ्या 23 धाब्यांवरती. आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रामध्ये. टॉस साठी यायचं खांडवल संघ आणि त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला लढत देताना दिसणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. किरवली विपक्ष खांडवल लढत आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल वरती देखील सफलता आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन जर आपण पाहिले तर बनवले गेले 23 आणि म्हणजे रन बॉल इक्वेशन असेल 24 धावांचं लक्ष ठेवलं गेलं अगेन्स्ट टीम लोनाड. त्या अगोदर आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आपल्या समवेत आहेत आणि हा टॉस करण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतोय दिनेश दादा पाटील दादांना की आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस.
दिनेश दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. कॉल कोणाचा असेल ते सांगा. खांडवल संघाचा कॉल. टेल अशी मागणी आहे आणि दरम्यान हेड आला म्हणजे किरवली संघाने टॉस जिंकला. दादांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. किरवली टीमने टॉस जिंकलाय. मित्रा सर्वप्रथम निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार आहेत आणि हा प्रश्न नक्कीच विचारेन की नवीन सीझन नवीन खेळाडू काही आहेत की लास्ट सीझन मध्ये जे खेळाडू खेळलेत तेच खेळणार आहेत काय थोडे नवीन. आणि पाहिलं गेलं तर फिल्डिंगचा निर्णय तू घेतलाय. प्लान्स कशा प्रकारे आहेत? अपोनंट टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? महत्त्वपूर्ण गोलंदाज जुने आहेत तेच असतील की काही नवीन गोलंदाज यावर्षी तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहेत? बघू काय आहेत त्या पिचवर. आणि शेवटचा प्रश्न आज विचारेन या स्पर्धेविषयीचं तुझं मत. काय खूप चांगली स्पर्धा आहे. फार खुश दिसतात. बेस्ट ऑफ लक किरवली टीम. दरम्यान कांडवल बी टीमचे कामगार आमच्या समवेत आहेत. मित्र तू जर टॉस जिंकला सर तुझा निर्णय काय असतं? मला बॅटिंग पाहिजे होतं आणि बॅटिंग झालं. बॅटिंगच तुम्हाला हवी होती म्हणजे ऑलरेडी प्लॅन देखील सेट असेल की 4 ओव्हरमध्ये किती बनवायचे असतो. काय प्लॅन आहे? 4 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? बॅटिंग युनिट कशा प्रकारे आहे आज? आम्ही 4 ओव्हरमध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि आहेत आमचे बॅट्समॅन. यंग टीम आहे आमची. सो बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. टॉस कम्प्लीट. टॉस किरवली टीमने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. गावदेवी चषक 2024 पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूयात. नावारूपाला येणारी स्पर्धा, त्या स्पर्धेचं आयोजन, त्या स्पर्धेचं नियोजन, स्पर्धेची शिस्तबद्धता आणि स्पर्धेच्या खरं तर अशा बाजू ज्या बाजूंना आपण घेऊन या क्रिकेटच्या परिपटलावरती खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म देऊ शकतो, तो म्हणजेच क्रिकेट रसिकांवरती असलेलं प्रेम. खेळाडू कक्ष आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये वीरेनजी चोरगे साहेबांचं आगमनही या ठिकाणी आपण बघितलं होतं. कालच्या दिवसामध्ये 10 संघांमध्ये चांगली लढाई तुम्ही बघितली आणि कालच्या दिवसामध्ये जय झोटिंग देवरुंग संघाला तुम्ही टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना सुद्धा बघितलं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा 10 संघ आहेत. आजच्या दिवसातल्या 10 संघांपैकी आपण बघितलं पहिल्या संघाला हे मैदान सोडावं लागलं. जय हनुमान स्पोर्ट्स इताडे संघ या स्पर्धेमधून बाहेर निघाला. आता पवनपुत्र पिसे संघाने बॅटिंग केली. अवघ्या धावा बनवल्या गेल्या. 23 आणि 24 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलंय. पहा पहिला बॉल पडेल तेव्हापासून आमचा टायमर सुरू राहील. मग त्या टायमरवरती तुम्हाला चालायचं असेल तर तुम्ही ज्या वेळेची सूचना आम्ही वारंवार करू त्या वेळेला तुम्हाला फॉलो करावं लागेल. अन्यथा ज्या पॅनल्टी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय त्या सगळ्या पॅनल्टी तुम्हाला डिसिप्लिन तोडल्यानंतर मिळू शकतात. त्याच्यामुळे विनंती करेन की सर्व संघांना की फिल्डिंग पोझिशन तुम्ही ज्या वेळेला सजवता पहिला बॉल पडतो तेव्हा आम्ही टायमर लावून ठेवतो. म्हणजेच 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकणं हे या स्पर्धेमध्ये अनिवार्यच आहे. 24ची चेस आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते सुधीर आणि योगेश आणि पहिला षटक टाकण्यासाठी बॉल तयार. जयेश हे पहिलं षटक. 24 धावसंख्येचं लक्ष्य. मागच्या मॅचमध्ये 39 धावसंख्येचं लक्ष्य भरपूर अवघड केलं होतं टीम नांदखरच्या बाजूने संघ इताड्याने. परंतु या मॅचमध्ये पाहूया या धावसंख्या बनतात का. पहिलाच बॉल उचलला गेलाय. इनफिल्डला क्लिअर केला गेलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. मिड ऑफ नव्हता. त्याचा फायदा उचलायचा होता आणि पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार सुधीर बाद. ते लॉंग ऑफला फिल्डर आहे पण तो बॉल जो परफेक्टली रिदम मध्ये यायला हवा ना तो परफेक्टली रिदम मध्ये आला नाही. हा पहा ओव्हर द विकेटने ऑफस्टंपवरती बॉल लॉंग ऑफला खरं तर
टार्गेट करायचं होतं, पण तो टार्गेट तो करू शकला नाही आणि लॉंग ऑफला जे फिल्डर होते त्याच्या हातामध्ये फसला गेला सुधीर आणि बाद झाला. तर खेळाडू कक्षामधून खरं तर जे खेळाडू फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतील त्यांनाही विनंती असेल की तुम्ही जास्त वेळ खेळाडू कक्षामध्ये घालू नका. फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्हाला लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं, म्हणजे दोन्ही खेळाडू क्रॉस झाले पाहिजेत. या अनुमानाने तुम्हाला आम्ही वॉर्न करत आहोत की खेळाडू कक्षामध्ये नक्की जे सर्व खेळाडू बसल्यात त्यांना आम्ही सूचना पोहोचवतोय की एक फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्हाला लगेचच दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. 24 धावसंख्येचं लक्ष सुरुवातीला ऑन पेपर खरं तर सोप्या वाटत होत्या, परंतु ते अवघड आता करायला सुरुवात केली. अजून एक विकेट मिळेल. येस, इट इज गॉन. लागोपाठचा दुसरा विकेट. अजय आला होता मैदानाच्या आतमध्ये, त्यालाही थारा मैदानाच्या आतमध्ये टिकू दिला नाही आणि फलंदाज लागोपाठचा दुसरा बाद करत असताना गोलंदाज जयेश. आता मोठं चॅलेंज आहे. ऑन पेपर आपण म्हणत होतो की या 24 धावसंख्या 2 षटकामध्ये, 1 षटकामध्ये, 3 षटकामध्ये किती षटकामध्ये पूर्ण होतील, परंतु एका बाजूला ऑन ग्राउंड हा विचार केलाय तो म्हणजेच फिल्डिंग करत असताना पवनपुत्र पीसे टीमने की या 24 धावा पहिल्या सेशनमध्ये आपण जरूर कमी बनवल्यात, परंतु त्या रोखण्याची आपल्याला ताकद ठेवावं लागेल. अशाच प्रकारे पहिली मॅच आपण पाहिली, कारण सुरुवातीला 39 बनवायच्या होत्या. चांगली बॉलिंग झाली जितूची आणि साहिलची. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये तो षटक विस्कळीत केला, परंतु जी सुरुवात पहिल्या मॅचमध्ये झाली होती ना, ती सुरुवात आता या मॅचमध्ये जयेश करतोय. ऑप्शनवरती बॉल, बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह, समोर खेळण्याचा प्रयत्न, ही बॉल जाईल निर्धाव. ही सुरुवात ना खूप महत्त्वाची असते आणि असं म्हटलं जातं ना की आपली चांगली सुरुवात ही यशाचा 90% रस्ता पार करत असते आणि तेच केले. सुरुवात चांगली झाली आहे. जयेश 6 बॉल कडा आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी पॉइंटला. जरूर डीपमध्ये बॉल त्यांनी जाऊ दिला नाही. हे सिंगल आता बॅटच्या साहाय्याने होईल प्राप्त आणि डावाला आता खरी तर झाली आहे सुरुवात. सुरुवात ना महत्त्वाची होती. माहीत होतं जयेशला की या मॅचची महत्त्वाकांक्षा भरपूर आहे. त्या अनुमानाने परफेक्टली त्याने ऑफस्टंपवरतीच बॉल ठेवले, जिथे 2 गडी त्यांनी बाद करताना आपण या मॅचमध्ये बघितलंय. यावेळेला द्विधा मनस्थिती होती, इम्प्रोव्हायझेशन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे गेला पुन्हा एकदा त्या फिल्डरकडे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगल प्राप्त होतीये. आतापर्यंत 5 बॉलच्या कंपॅरिझनने आपण पाहिलं ना तर 5 बॉल ऑफस्टंपवरती टाकल्यात, म्हणजे लेंथ आणि लाईन चेंज केली नाही. गतीमध्ये थोडासा जरूर परिवर्तन आहे, परंतु ज्या लाईनवरती त्याला यशस्वीरित्या मिळाला ना यश, त्याच लेंथवरती त्याने बॉल टाकल्या, सहजरित्या खेळलेले. ग्लान्स करत असताना डीपमध्ये फिल्डर दूरवरती, चेस थोडीशी कठीण होती परंतु तिला सोपी केली. मिड विकेटचा प्रवास स्क्वेअर लेग पर्यंत त्यांनी केला. त्या अनुमानाने या बॉलवरती मिळतात 2 आणि पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावा 4. 24 धावा बनवायचे आहेत. आतापर्यंत झालेला खेळ खरं तर थोडासा शांत राहिला. लवकर परतला सुधीर, लवकर परतला अजय. सफलता मिळाली गेली जयेशला. जयेशने आपलं काम चोखरित्या बजावला, परंतु आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये ज्या 20 धावा रोखायच्यात ना त्या भरपूर महत्त्वाच्या असतील या मॅचमध्ये डिफेंड करण्यासाठी पवनपुत्र पीसेला. या षटकासाठी तब्बल 4.5 मिनिटं घेतलेली आहेत, म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे रिदमने हा षटक या ठिकाणी संपवला जयेशने. पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करू ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला अनुभवतात त्यांचेही मनापासून आभार करूयात. सन्माननीय श्यामजी दळवी यांचा कटआउट तुम्ही बघितला. सदानंदजी पाटील, शत्रुघ्नजी पाटील जे मुख्य व्यासपीठावरती आपल्या होते, राजेशजी पाटील, यशवंतीजी सोरे, त्यानंतर रमेशजी पाटील, प्रगट शेट्टे, सूर्यकांत पाटील, जगनशेठ पाटील इताडे, या सगळ्यांचे कटआउट नक्कीच तुम्ही बघत आहात टेलिव्हिजन स्क्रीनवरती. या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 22ला दाखल केला गेला. पॉवर प्लेचं आता षटक संपलंय आणि 18 मध्ये 20 धावा बनवायचे आहेत. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल फुल टॉस, इनफिल्डच्या गॅपमध्ये ढकलला चेंडू. जरूर डीपमध्ये फिल्डर होता पॉइंटला. त्या अनुमानाने आपण बघितलं की पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की इट्स नो बॉल. कमरेच्या वरती असावा चेंडू. त्याच अनुमानाने सुरुवातीला फुल टॉस बॉल आपण पाहिला. कमरेच्या वरती हा बॉल टाकला गेला आणि पंचाने लगेचच घोषित केलं की इट्स नो बॉल.
चला पंचांची आर्ग्युमेंट कोणत्या प्रकारची आपल्याला करायची नाहीये. विनंती करेन टीम पवनपुत्र पिसे. फ्री हिटचा बॉल असेल. समोर आहे सुभाष. ओ द विकेट. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चौथ्यांदा कदाचित त्या क्षेत्रामध्ये बॉल गेला. बॉल मागे चालाय. जरूर बॅकअप आहे. आता अडवला जातोय बॉलला. त्याच दरम्यान आपण पाहिल्या अजून 2 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि बॉल सुटला गेला. निसटला गेलाय. तिसरीचा प्रयत्न लगेचच केला गेला. पहा क्रिकेटमध्ये धावा बनत नसतात, त्या बनवाव्या लागतात. क्रिकेटमधली सगळ्यात मोठी चोरी म्हणजे धावांची आणि तीच सध्या धावेची चोरी आपण एक सिंगल करत असताना पाहिलं सुभाष आणि योगेशला. आतापर्यंत धावफलक 9 वरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिला बॉल 9 तिथे सिंगल आणि आताच नुकत्याच बॉलवरती 3 धावा प्राप्त झालेल्या आहेत. यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न वाईटच्या रिटर्न क्रीज वरती परफेक्टली बॉलला पिच केलं गेलं. हेच गरजेचं आहे कारण मागच्या मॅच मध्ये ज्या धावा रोखल्या ना 4 धावा ज्या बनल्या गेल्या ना त्या खरं तर बनवत असताना भरपूर सारा स्ट्रगल करावा लागला कारण प्रत्येक बॉल ऑफस्टम वरतीच पिच केला जयेशने आणि आता भावेशने ऑफस्टम वरती वाईट यॉर्कर पिच केलाय. यावेळेला हलकीशी कडा आहे. बॉटमॅटचा चांगला वापर. बॉल पुन्हा एकदा 5व्यांदा त्या क्षेत्रामध्ये चाललाय. दुसरीचा कॉल केला गेला आणि या दुसऱ्या धावेला ही रस दाखवलं गेलं या दोन्ही बॅट्समनने. एक शॉट धावा बनवायच्या त्याच अनुमानाने तुम्ही जरूर गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही दाखवताय परंतु धाव जर शॉट तुम्ही म्हणजेच रन कंप्लीट जर केली नाही ना तर तो इम्पॅक्ट खूप वेगळा पडतो कारण आधीच आपण एफर्ट्स ठेवत असतो. मग त्या 100% एफर्ट्सला कुठेतरी 10% तुम्ही कमी पुढाकार देता. या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि इथे एक धाव शॉट ही पाहायला मिळाली. 10 लो फुल टॉस अटेम्प्ट केला गेला. इनफिल्डच्या वरून काढला गेलाय. कव्हर्सला फिल्डर नाहीयेत. आतमध्ये फिल्डर होता त्याचा फायदा उचलला गेला. जरूर पॉवर प्ले संपलाय परंतु कव्हर्समध्ये फिल्डर नव्हता त्याचा फायदा मिळाला गेला. बॉटमच्या माध्यमातून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालेले आहेत. बॉल समाप्त झालेले आहेत 4. पहिला चेंडू 9. दुसऱ्या बॉलवरती तिहेरी. त्याच्यानंतर डॉट बॉल. त्याच्यानंतर दुहेरी आणि त्याच्यानंतरचा हा चौकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 14. बॉटमॅनचा आताही वापर केलाय. बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह. दुसऱ्यांदा आपण पाहिलं या 17 मध्ये बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह बॉल येताना. आपण या 17 मध्ये 5 वेळा पॉइंटला बॉल जाताना बघितला. याच्या अगोदर जयेशला एक बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करावा लागला आणि आता भावेशला शेवटचा बॉल या षटकामधला. टीमची धावसंख्या 14. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न हलक्या पद्धतीने अपील सुद्धा झाली परंतु पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 2 ओव्हरची खेळ समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये बघितल्या गेल्या तर 4 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल आपण धावा बघितल्या गेल्या 10. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावा 24 धावसंख्येचं लक्ष होतं आणि आता बनवायचे आहेत फक्त धावा 12 मध्ये 10. पाण्याची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. मॅनेजमेंट कमिटी विनंती करेन की पाणी मैदानाच्या आतमध्ये लगेचच घेऊन जा. मी कौतुक करेन डीजे मास्टरचं कारण खूप चांगली संगीत कालपासून आपल्याला ऐकायला मिळतात. नुकताच संगीताने खरं तर आपल्या कानांपर्यंत पोहोचवला तो म्हणजे सरपंच. खरं तर मुळशीचा तो खरं तर गुणवान बैल. मुळशीला जरूर तो बिलॉंग करतो परंतु एक मैदानावरती तो पळण्यासाठी गेला होता आणि एक समालोचकाच्या माध्यमातून म्हटलं गेलं की हा मुळशीचा बकासूर पळतोय. त्याच्यामुळे सरपंच बैलाला बकासूर हे नाव पडलं आणि तेव्हापासून बकासूर बैल जो वाऱ्याच्या वेगाने पळतो ना आतापर्यंत असं म्हटलं जातं की किती सीसीचा बैल आहे तर 6300. तर 9:46 दुसरा षटक पडला. सो तुमच्याकडे 5 मिनिटं अजूनही आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन की लवकरात लवकर तिसऱ्या षटकाला सुद्धा सुरुवात करावी. तर याच दरम्यान प्रशांतजी बजागे हे ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात तर त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. प्रशांत बजागे सुद्धा इन ऍक्शन मध्ये तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. 12 मध्ये 10 बनवायचे आहेत. वापर केला गेला नरेशचा तिसऱ्या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु इम्पॅक्ट लाईन मध्ये नाहीये. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न जरूर करतील कारण धावा कशाही येवो
त्या धावा बनवण्यासाठी एखादी मिसफील्ड झाली तर आपल्याला लगेचच ती धाव बनवायची आहे. कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. त्याच अनुमानाने आपण सध्या तरी पाहिलं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडासा असफल ठरला, परंतु बॉल मागे गेला. लगेच दुसरीचाही कॉल केला, 2 धावा पूर्ण झाल्या आणि अशा प्रकारे आता धावफलक 16 वरती, म्हणजेच येणारे 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 8 धावा बनवायचे आहेत. हलवार पद्धतीने पुढे सरकत असताना संघ लोणाड गतीमध्ये परिवर्तन, बॉल आयोमध्ये विकेट मिळू शकते. तिसरी विकेट किपर वळले आणि विकेट संपादित केली. सफलता मिळते नरेशला. फलंदाज बाद लागणारा झटका तिसरा. भरपूर लोकांना एक गोष्टीची आस होती की बकासूर आणि मथुर एकत्र पळावा. तीही प्रेक्षकांची आस पूर्ण झाली. भरपूर लोकांना असं वाटत होतं की कॉकटेल आणि बकासूर एकत्र पळावा. तीही त्यांची इच्छा पूर्ण झाली. आणि सध्या तरी मानेरे गावामध्ये सुद्धा एक असा बैल आहे की ज्याने अक्षरशः घाट गाजवलाय, तो म्हणजेच पैलवान. आणि बैलांची चर्चा खरं तर नंदींची चर्चा या भागामध्ये भरपूर आहे. कारण श्याम दळवी यांचा सुद्धा वेगाचा बादशाह आहे लक्षा. सो त्यांच्याच माध्यमातून काल जय जोटिंग देवरुंग संघाला तुम्ही बघितलं. ही चर्चा होती शर्यत क्षेत्रातली, परंतु आपण चर्चा करूया या मॅचची. अजूनही 10 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्यात विजयासाठी टीम जय लोणार संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर अक्षयसाठी हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. गतीही चांगली होती. विकेट किपरच्या हातामध्ये जसा बॉल आला तसा इशारा दिला गेला बॉलरला, म्हणजेच नरेशला, की अशाच प्रकारे बॉलिंग करायची आहे. या धावांना अजून सुद्धा डिफेंड करू शकतात. कारण आतापर्यंतचा जो खेळ झालाय ना, त्या खेळामध्ये फक्त दुसऱ्या षटकामध्ये एक मोठा फटका आलाय, अन्यथा याही षटकामध्ये एकही मोठा फटका नाहीये. नवीन फलंदाज अक्षय गेलाय, त्याला पहिला चेंडू डॉट फेकलाय. उचलण्याचा प्रयत्न बॉल मध्ये, जिथे विकेट गेली होती या अगोदरच्या बॉलवरती, आता ही विकेट किपरच्या हातामध्ये. इथनं पडत असताना ही सफलता दुसरी नरेशला. फलंदाज चौथा बाद. हे जे लो स्कोरिंगचे सामने असतात ना, ते खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मनं जिंकून जातात. आता हा सामना पहा, 24च्या लक्ष्याचा पाठला करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. एकंदरीत 14 धावा झाल्या. 12 मध्ये बनवायच्या होत्या 10, परंतु 4 बॉलवरती फक्त 2च धावा खर्च केल्यात. म्हणजेच या मॅचला टर्न देण्याचं काम गोलंदाज नरेश करतोय. आणि असे कालच्या दिवसामध्ये सुद्धा बघितलं होतं की 28 धावा 24 बॉलमध्ये बनवायच्या होत्या जय जोटिंग देवरुंग संघाला, परंतु त्या सामन्याला काय कलाटणी मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये तो सामना गेला होता आणि अखेरकार ललेशने 3 मोठे फटके मारून तो सामना जिंकला होता. म्हणजेच लो स्कोरिंगचे जे सामने असतात ना, ते अंगावरती शहारे आणणारे सामने असतात. त्याच्यामुळे हाही सामना तशाच प्रकारे असेल का? आतापर्यंत नरेशने 2 विकेट घेतल्यात, ज्याच्यामध्ये 1 डॉट बॉलचाही समावेश. 2 धावा फक्त त्याने खर्च केल्यात. गोलंदाज नरेश सध्या तरी कमबॅक करतो आपल्या टीमसाठी, जिथे अजूनही 8 मध्ये 8 रोकायचे आहेत. नवीन फलंदाज इंटर झालाय आणि यस विकेट. या ओव्हर मध्ये तिसरी विकेट महत्वाची प्राप्त होत असताना आदित्य गेला होता मैदानाच्या आतमध्ये अक्षय बाद झाल्यानंतर, आणि त्या आदित्यलाही मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. सामन्याला कलाटणी. शेवटचे 7 बॉल आणि बनवायच्या धावा. सात चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. 24 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठला करत असताना आतापर्यंत गडी गमावले गेलेत 5. 16 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. आणि नरेशने खरं तर कमबॅकीची स्वप्न घेऊन आपल्या हातामध्ये बॉल घेतला होता आणि तीच कमबॅकीची स्वप्न त्याने आता आपल्या टीमला दाखवल्यात. 7 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे आहेत 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार. शेवटचा बॉल महत्वाचा असेल तो म्हणजेच नरेशचा या मॅच मधला.
ओव्हर द विकेटने बॉटमॅनचा वापर, सिंगल तर जरूर मिळेल. जरूर थोडासा प्रेशर कमी करण्याचा काम या बॉलवरती केला गेलाय, तो म्हणजेच फलंदाज तुषारने. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपेल. मी खरं तर कौतुक करेन गोलंदाज नरेश की 3 धावा खर्च करत असताना महत्वाचे 3 मोहरे त्यांनी टिपले गेले आणि मॅचला थोडंसं त्यांनी वळण दिलं गेलं. 24 धावसंख्येचा पाठला करायचा होता. या 24 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती आहे की समोरच्या टीमला डॉमिनेट करावं, समोरच्या टीम मधून असे खेळाडू खरं तर बाद करावे ज्या खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी नेहमी बघितलंय. त्याच्यामुळे सध्या तरी तोच विचार केला गेला नरेशने. 15 मिनिटांमध्ये एक्झॅक्टली 3 ओव्हर समाप्त झालेत. म्हणजेच कोणत्याही प्रकारची पेनल्टी खरं तर नसेल, ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता 6 मध्ये बनवायचे आहेत. 6 मध्ये बनवायचे आहेत 7. या सामन्याला अजूनही टर्न मिळू शकतो. एखादा मोठा फटका जर आला ना किंवा सिंगल डबल जरी आली तरी मॅच ॲज सध्या तरी प्रेशर मुवमेंटने थोडीशी पुढे जाईल असा विचार करत असेल पवनपुत्र पिसे की एखादा विकेट आला तर अजून प्रेशर टाकण्याचं काम करू. कारण जी टॉप ऑर्डर होती ना, त्या टॉप ऑर्डर मधला योगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जरूर मिडल ऑर्डरमध्ये तुषार खेळतोय, परंतु योगेशचा विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 1 चौकार म्हणजे 7 धावा त्यांनी इंडिव्हिज्युअल बनवलेल्या आहेत. त्याला आता 7 बनवायचे आहेत. 6 चेंडूचा खेळ समाप्त होणं बाकी, 7 बनवायचे आहेत. आणि या स्पर्धेचा नियम आहे की 6 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील. त्याच्यामुळे आता प्रत्येक बॉल ना एक कसोटीची असतील आणि शेवटचं षटक नितेशच्या हातामध्ये, म्हणजेच या मॅचचं पूर्णपणे सूत्र आता नितेशच्या हातामध्ये दिलाय. 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल चुकीच्या प्रकारचा. मागच्या इनिंग मध्ये सुद्धा अशीच चुकी झाली, ती म्हणजे टीम इताडेच्या बाजूने. आणि ही चूक या ठिकाणी करत असताना सेम रिझल्ट त्या मागच्या मॅच मध्ये होतं, परंतु तो षटकार होता आणि हा चौकार मिळेल नशिबाचा. येतोय हा पंजा. चुकी झाली मोठी, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा जो समीकरण रोखायचा होता इताडे संघाला, तिथे फ्री हिटच्या बॉलवरती नो बॉलवरती षटकार आणि इथे चौकार आला. म्हणजेच येणारा बॉल ही असेल फ्री हिट आणि 6 मध्ये आता फक्त बनवायच्या धावा 2. या अशा चुकांना खरं तर तुम्हाला खूप वेदना देत असतात, कारण भावनांचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. इथे भावना दुखावल्या जातात आणि कदाचित त्यात भावना नितेशच्या दुखावल्या असतील. खोलवर टप्प्याचा बॉल, बॉटम हँडचा चांगला वापर, जास्त ताकद नव्हती. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी जरूर वरतील, कारण फील्ड दूरवरती आहे. स्टॅकिंगवरती फेकी आली आहे. फील्ड फलंदाज सेफ असेल असे सांगतात अंपायर्स. आणि अशा प्रकारे 5 चेंडू ठेवत असताना हा सामना जिंकलाय, तो म्हणजेच बॅटिंग करत असताना टीम लोनार्डने आणि परास्त केलंय पवनपुत्र पेसेला.